कारखानला आज मनापासून प्रणाम. सेवेसाठी म्हणून दाखवलेलं रूपा ब्रह्मवेत्यांना माझ्या माग म्हणावयाचं आहे. हरी या ते कोड माझे गेले हरपुनी, श्रीरंगा वाचुनी आणून देव शिकवाल मज वेडू वेडा, तया गोवडा रतडी भोग भोगणे माते नायचा, भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये, शिकवाल मज वेडू वेडा, तया गोवडा रतडी बापर खुमा देवीवर उजवीचा जिव्हाळा, बापर खुमा देवीवर उजवीचा जिव्हाळा, केल्या वेगळा नोहे गे माई, केल्या वेगळा नोहे माई, देव शिकवाल मज वेडू वेडा, देव शिकवाल मज वेडू वेडा, तया गोवडा रतली प्रथम नमन. हरी विठाला विठाला पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका या असणाऱ्या मोरफड तीर्थक्षेत्रामध्ये सालाबादाप्रमाणे याही वर्षी परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरु संत श्रीपाद बाबा उर्फ भाऊसाहेब चव्हाण महाराज गोटीकर, त्याचप्रमाणे रामदास बुधवारे महाराज या साधू आणि संतांच्या पवित्र आशीर्वादाने याही वर्षी संपन्न होत असणारा हा नामयज्ञ 2.5 दिवसीय संत वैष्णव मेळा. बोलता बोलता परवाचा कालचा दिवस निघून गेला, आजचा 3रा दिवस उजाडला. सांगतेच्या माध्यमातून आजची असणारी ही सेवा किंवा पुष्प माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे आलेली आहे. एक नंबरला जी गाडी लागलेली आहे ती 61-62 नंबरची गाडी आहे. कीर्तन समजायला किलोभर मेंदू असावा लागतो.
मुंगडीच्या पाया इतका देखील मेंदू कमी चालत नाही म्हणजे कीर्तन उमजत नाही. कीर्तनकार महाराज असू द्या नाही तर ब्रह्मदेवाचा नाना असू द्या, संत साहित्य उमगणं एवढी गोष्ट सोपी समजायची नाही. पारोडा एसटी स्टँड 1 नंबर प्लॅटफॉर्मला जी गाडी लागलेली आहे ती 61-62 नंबरची गाडी आहे आणि ती एरंडोल मार्गानं जळगाव भुसावळ जात आहे. इच्छुक प्रवाशांना त्या गाडीमध्ये जाऊन बसा, आपला प्रवास सुखाचा हो. धन्यवाद. पुढच्या प्लॅटफॉर्मला जी गाडी लागलेली आहे ती 51-52 नंबरची गाडी आहे. ती आजम फांगडा मार्गे धुलिया जात आहे. इच्छुक प्रवाशांना त्या गाडीमध्ये जाऊन बसा, आपला प्रवास सुखाचा हो. खिशे कापणाऱ्यांपासून सावधान. पुढच्या म्हणजे 3ऱ्या प्लॅटफॉर्मला जी गाडी लागलेली आहे ती 41-42 नंबरची गाडी आहे. ती रत्नापिंपरी सडावन मार्गे अंबळनेरला जात आहे. इच्छुक प्रवाशांना त्या गाडीमध्ये जाऊन बसा, आपला प्रवास सुखाचा हो. पुढच्या नंबरला जी गाडी लागलेली आहे ती 31-32 नंबरची गाडी आहे. त्यांना दुसरा उद्योग नाही काय? 4 भिंतीच्या आत खुर्ची टाकून जो बसलाय, हे स्टँड माझ्या पुढे जसं उभं केलंय तुम्हा तसं स्टँड त्याच्या पुढे, त्याला दुसरं सांगायला काय रोग येतो का? 8 वाजली म्हणजे तीच अलाउशिंग करते, तोच नंबर तोच रस्ता, त्याला दुसरा उद्योग नाही का रे भाऊ? डोकं असावं ना माणसाला. प्रपंच कसं करायला कसं डोकं चालतं रे? इथं काय डोकं गाण पडावं काय? त्याला दुसरं सांगता येत नाही का? पुढच्या प्लॅटफॉर्म नंबरला जी गाडी लागलेली आहे ती 21-22 नंबरची गाडी आहे. ती गोणगाव कसगाव मार्गे 40 गाव जात आहे. इच्छुक प्रवाशांना त्या गाडीमध्ये जाऊन बसा. पुढच्या प्लॅटफॉर्मला जी गाडी लागलेली आहे ती 11-12 नंबरची गाडी आहे. ती मोरफड मंगरूळ धुळपिंपरी मार्गाने कासोदा जात आहे. इच्छुक प्रवाशांना त्या गाडीमध्ये जाऊन बसा. ऐकायला येत असेल तर ऐका, अलाउसिंग केलेल्या गाडीमध्ये बसायचं असेल तर बसा. नका बी बसू थंडी वाऱ्यामध्ये, कुडकुडून मरा. आमच्या बापाचं काय जातंय? आमचं चाललंय 20 गाव 30 गाव. भिकाऱ्याला वाजत असे बोंब कोणी वाटेवर काय खुना वडाड्या लावलेल्या असतात त्या डिपार्टमेंटने. असा चौकनी पत्र असतो आणि त्या पत्र्यावर एक विद्यार्थ्याचं चित्र काढलेलं असतं. ड्रायव्हराला सूचना आहे, पुढे शाळा आहे, गाडी आहे. भाऊ ऐका रे, सांगणारा काय तुमच्या दावणीचा बैल असतो का रे? तुम्ही काय लुटून देता काय त्याला? अरे ज्ञानोबाच तुम्ही खाल्लाय, तुकोबाची वाट लावली, मर्दानी जाशीची वाट लावली, मीराबाईला विष पाजलं, जनाबाईला खांद्याला बांधून मारलं, जनाबाईला सुडावर नेलं, कराडच्या सकुला खांबाले बांधून मारलं, संभा राजाचे डोळे उपसले, येशूचे ईशेला खिड्या ठोकून मारलं. अजून महाराष्ट्रातले सांगणारे किती गिळणार? म्हणजे ज्ञानबाची मेघ कडेल. अरे जरा ऐका रे, तुमचं भाग्य चांगलं. श्रीपाद महाराजांच्या पवित्र आशीर्वादानं तुम्हाला ही उदाहरणं आज ऐकायला मिळतात. एखाद्याला म्हणावता 1000 रुपये घे आणि भल्याची गोष्ट मला सांग, आमची मुस्कटही बघायला येऊ नका, मला तडतड करायला नका लावू. मला माहित आहे 100 एखाद्याच्या डोक्यामध्ये ही गोष्ट बसते, बाजाराच्या डोक्यात बसत नाही. ज्याला अनुग्रह असेल ते करत नाही, ज्याला अनुग्रह नाही त्याचा प्रश्न येत नाही. त्याला त्रिकोण पत्र असतो,
विद्यार्थ्याचं चित्र काढलेलं असतं, उजवा पाय पुढं डावा पाय माग पाठीमाग दप्तर, पुस्तक वया ठेवण्याचं दप्तर, चित्र काढलेलं असतं. चालवणाऱ्याला सूचना आहे. विद्यार्थ्यांचं येणं जाणं आहे. पुढं ढकल्यानंतर काही खुणा वडाड्या असतात. पुढं रस्ता रुंद आहे, करमणूक आहे काही. त्या डिपार्टमेंटने हे जे नियोजन केलेलं आहे करमणूक आहे काही. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणे आणि द्वारखेचे राणे, एका जनार्दनी सापडली खुण, तुझे विनहित अजबा जप निवृत्ती निर्गुण. कशाला लिवलं या गप्पा आहेत काय? विचारा नाही एखाद्या महाराष्ट्रातल्या बोलाले काय विचारत नाही. विचारल्यानंतर काय माय मारून जाती का? गप्पा आहेत का या? करमणूक आहे काही. त्या डिपार्टमेंटने ज्या खुणा वडाळ्या तिथं लावून दिल्या. पुढे रस्ता रुंद आहे, गाडी सावकाश चालव, नाही तर धडकशील कठोड्याला. तू तर मरशीनच मरशील. 40-50 प्रवाशांचा देखील घात करशील. विठाला डुबे यजमान के लेके डुबे आधा हकीम जान खतरे में. शब्द कळावेत का नको कळायला? या नामाची देखून या माझ्या पाठीमागा हा रस्ता आणि माझ्या बाबाच्या देवडाच्या पुढे असं वडण आहे पूर्वेला. आहे ना वडण आहे ना पुढं. इथं असं एक चित्र काढलेलं आहे. पुढं रस्ता वळणाचा आहे, असा वाकडा बांध दाखवलेला आहे ना? दाखवलेला का नाही दाखवलेला? ज्यानं तो बांध दाखवला त्याने उद्योग नाही का दुसरा? त्याने उद्योग नाही दुसरा? या गावाच्या घरात बसलेले त्यांना सूचना आहे का रस्त्यानं जे चालतात त्यांना सूचना आहे? जाणाऱ्या येणाऱ्यांना सूचना आहे ना? काय सूचना सांगते? पुढे रस्ता वळणाचा आहे, जरा गाडी सावकाश चालव. पेटो भक्तीचा डांग सूचनेचं जर तुम्ही पालन केलं, पुन्हा वडाळ्याचं ध्यानात ठेवल्या, ही गोष्ट जी आहे जर तुम्ही अंमलात आणली, ठेप्यापर्यंत पोचायला काही अडचण आहे? मला सांगायला तुम्ही. माझं चुकत असेल तर कीर्तन सुटल्यानंतर मी तुमची माफी मागेन. मी चुकीची दुरुस्ती करेन. त्या खुणा वडाड्यांकडे जर लक्ष दिलं, सूचनेचं जर काटेकोर पालन केलं, ठेप्यापर्यंत पोचायला काही अवघड आहे? निरगुणी झालेला नाही आणि होणार देखील नाही.
बदल झाला तो सांगणाऱ्या माणसांमध्ये, ऐकणाऱ्यांचा प्रश्नच नाही. विठ्ठला सांगणाऱ्यानं काय सांगायला पाहिजे? सांगणाऱ्यानं काय सांगायला पाहिजे? जसं आहे तसं सांगायला पाहिजे का मनमानी करायला पाहिजे? समाज ऐकन तर ऐकन, नाही तर तिकडं मरण भोगतीन त्यांच्या कर्माची फळं. आपल्या काय बापाचं लागतं, पण मांडणं ही माझी जबाबदारी आहे का नाही? समाज ऐकन तर ऐकन, नाही तर तिकडंच मरण. वस्तुस्थितीमध्ये काही बदल झालेला नाही आणि होणार देखील नाही. आता बघा एक गोष्ट सांगतो तुम्हाला. हा रस्ता कुठून आला रे बाबू? पारोड्यावरून. इकडं कुठं जातो हा रस्ता? कासोड्याला जातो. मी पहिले तुम्हाला पाय पडी घेसली. सांगणारा दिना आप्रूचा, ऐकणाऱ्यांचा दोष नाही. तुमचं गाव भाग्यवान आहे, तुम्ही इकडं आला. काय आहे तर सालासनं म्हणजे तुझी म्हणी तुझे बहीण द्यायला घरात दल्ली वेगळी बिचारी घटका मोची राहिली ती. त्यासनं काय ऐकतं सालासनं कुमाऱ्यासनं. तुला काय शक्य सांग ना, मग मी तुला अनुग्रह घेस. मी मेंढर खोबडीचे माणसं दारुड्यानं नाव ठेवलं चाललं, पेताडानं नाव ठेवलं चाललं, खातड्यानं नाव ठेवलं चाललं. शिकणे आणि प्रमुख माणसानं या गोष्टीला नाव ठेवायची असतात का? कोणी केलं रे तुला महाराज मेंढर? शाण्या माणसानं नाव ठेवायचं असतं. एकाला बायकोनं 100 रुपये दिले. जा म्हणलं वांगे बटाटे टोमॅटो घेऊन या, जावई आलेले आहे. गेला भाजीपाल्याच्या बाजारामध्ये. त्या माडीन बाईला म्हणतं वांगे काय पावशेर देते? ती म्हणते 10 रुपयाला. हे म्हणतंय मी महाराज आहे, मी माडकरी आहे, 8 रुपयाला दे ना. ती म्हणते जाऊ दे, तुम्ही केलेलं पुण्य माझ्या नातवंडांना काय मी येईल. 8 रुपयाला तर 8 रुपयाला. ती हाव म्हणते 8 रुपयाला. मग तिच्या पाठीमध्ये हात घेते, म्हणजे वांग घेते आणि तिच्या पानड्यामध्ये टाकते. हे काय म्हणतं तिला, मावशी तुझ्या हातानं नको, मी माझ्या हातानं घेऊ का? तिले काय मारो फुटेले काय? किडलेलं देईन, फोक्स पडेल देईन, वाकडं देईन, निबार देईन. कळतं ना माणसाला, कळतं ना का नाही कळत? टेशन घ्यायला काय रोग येतो का रे? एवढं कळतंय मग हे नाही का कळत? धनराजा तेथील प्रमाण. तुमच्या नागपुड्यामध्ये येणारा जाणारा प्राण आणि देव म्हणजे सत्ता, संबंध एकच आहे का भिन्न भिन्न आहे? खरानी माय मरी गेलं मायच्या भोकरी तडतड करायला लावताय. तुमच्या नाकामध्ये येणारा जाणारा प्राण वायू आणि सत्ता, दोघांचा संबंध एकच आहे का भिन्न भिन्न आहे? सांगणाऱ्याच्या तरी डोक्यात बसत का? बसत. आणि बसला असता तर नावं ठेवली असती का? तेथील प्रमाण. वशिष्ठाला सांगावं, संदीपान ऋषींनी कृष्णाला सांगावं, गैनीनाथांनी मूर्तीला सांगावं. ही जी गोष्ट सांगितली आज आहे औषधाला तरी आहे. काल महाशिवरात्र गेली. संपूर्ण ब्रह्मांडाचा आराध्य दैवत म्हणजे भगवान महादेव, अनंत ब्रह्मांडाचा अधिष्ठान म्हणजे महादेव, आदिनाथ उमा बीज प्रगटले. आज परंपरा आहे आज परंपरा आहे
अरे कचांड धरणारा कोणी नाही. सांगणाऱ्यांची मनमानी सध्या महाराष्ट्रामध्ये बवड्यांचा पेव फुटला पेव. श्वासाचा परिचारू, ज्याचा श्वासोश्वासाचा परिचारू, निमिष निमिषाचा व्यापारू, माझे सुख साचारू, दवा तेथेची घर बांधिले. पंढरपुराला 10 लाख माऊलीच्या, आळंदीला 9 लाख. गाव गाव माळकरी, गाव गाव पुवा, दगड बाजूला केला म्हणजे पद पद पुवा. ज्याचा श्वासोश्वासाला श्वासोश्वासाचा परिचारू. किती माणसं सापडतील या पंक्तीला. मी पायाला हात लावतो, मी त्याचा पाया पडीन. मी या रेंज मध्ये किती माणसं सापडतात. सन्मुख आहेत का मुकलेले आहेत. श्रीपाद महाराजांच्या परंपरेला सोडून जो मुकला श्वासाला, बदल झालेला नाही. बदल झाला तो सांगणाऱ्या माणसांमध्ये. सडकेमध्ये काय बदल होतो. सडक जसा आहे तसाच आहे. कालांतरानं वर्दळ वाढू शकते, मला माहित आहे. मी काय आतंकवादी आहे का. मी बाम टाकाले उनू कमी मोरफेड बजा आणि समजून जर घेतली तर काय माय मरून जाते का. वस्तुस्थिती जशी आहे तशीच आहे. अज्ञान घालवण्याचं जे ज्ञान आहे तेवढ्या ज्ञानाची गरज आहे. ऐका जरा ऐका. सडकेमध्ये काही बदल झालेला नाही आणि होणार देखील नाही. कालांतरानं वर्दळ वाढू शकते, कालांतरानं वर्दळ कमी होऊ शकते. खड्डे गचके पडू शकतात, संमिश्रपणा होऊ शकतो, चढ उतार देखील होऊ शकतं. नाकारता येत नाही, पण रस्त्यामध्ये काही बदल होत नाही. पै आठवी घट फुडाला, पै आठवी घट फुडाला, आत बाहेर उदके भरीला. दैवक त्या जरी फुटला परी उदकाय फुटे. खापऱ्या येतील आणि खापऱ्या जातील. हे बघा, ऐका रे भाऊ, ऐका रे. खापऱ्या येतील आणि खापऱ्या जातील. उपजते नाश नाश त्या पुनरुपी दिसे. कालांतरानं खापऱ्या येतील, कालांतरानं खापऱ्या जातील. देह जाणार जाणार, भरीला. उदक म्हणजे पाणी. खापऱ्या झाल्यानंतर पाणी कुठं गेलं. पाण्यात पाणी का गेलं. कुठं पाणी कुठं गेलं बोला. कालांतरानं खापऱ्या येतील कुंभाराच्या माध्यमातून. ना तरी भूमी आतून स्वयंभ. काय गडे गाडगे याची निगती कोंभ.
सांगणाऱ्यांचं डोकं ठिकाणावर नाही. डोकं ठिकाणावर राहिलं असताना हा प्रसंग आला नसता तडतड करायचा. पै आता मी घट बुडाला आता बाहेर उदके भरी ना तरी भूमी आतुनी स्वयंभ काय गाडगियाची निगती कोंब कुलालमतीचे गर्भ उमटले की ज्ञानेश्वर महाराजच्या माध्यमातनं घट येणार आणि घट जाणार. घट येणार घट जाणार. त्या घट्यामधलं जे पाणी आहे ते कुठं जाणार? पाण्यात पाणी. बस एवढा शब्द आहे त्या गोष्टीला. पाण्यात पाणी पुढं शब्द नाही. हा तेच ना मग आणि राम राहिना नाही. निघून कुठे गेला राम? राम गेला नाही, राम आला नाही. तो फक्त बॉडीवर रुसला एवढा आपल्याला बोलावं लागेल. पिटाला काही बदल झालेला नाही आणि होणार देखील नाही. भूमातेच्या पोटामध्ये मी रात्री जुनवण्यामध्ये बोलत होतो थोड्यापाशी. या भूमातेच्या पोटामध्ये पाणी आहे. फक्त महिला कडेला घालवण्याचं ज्ञान करून घ्या. सत्ता जशी आहे तशीच आहे. सत्तेमध्ये काही बदल होणार नाही. चाले हे शरीर आरसा आहे. आरसा आरशाचं काम आहे चेहरा दाखवणं. तुझा भाव अजिबात नाही. ऐका जरा, माझ्या हातामध्ये आरसा आहे. आरशाच्या अंगी तुझा भाव नाही. नाही नाही नाही, पंक्ती भेद नाही. अगदी जसं आहे तसं काम करणारी काच म्हणजे आरसा. चेहरा दाखवणे, फेफऱ्या नाकाचा असू द्या आणि लांब नाकाचा असू द्या, गोऱ्या रंगाचा असू द्या, डांबर कलर असू द्या, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, कसाही असू द्या, तुझा भाव नाही, पंक्ती भेद नाही. अगदी जसं आहे तसं दाखवण्याचं काम कोण करतंय? काच करते. पण दिसत नाही. आता वरती फपुटा आला. भलत्या ठिकाणी डोकं नका लावू. भलत्या ठिकाणी डोकं लावू नका. मेंटल होणार. मेंटल. चेहरा दिसत नाही याला कारण आहे महिला वरती आला. आणि महिला घालवण्याचं ज्ञान करून घ्या. ज्ञान म्हणजे पंढरपुराला मिळत नाही. ज्ञान म्हणजे माऊलीच्या आळंदीला मिळत नाही. ज्ञान म्हणजे मिळून मुक्ताबाईला मिळत नाही. तिथं गणगोळ्या मिळतात. ज्ञान तिथं मिळत नाही. ज्ञान ही गोष्ट संतांच्या मुठीत आहे. गुरु बिना ज्ञान करेला अकल बाता विषयाचं प्रयोजन अवघड नाही. अय भाऊ, अय भाऊ, अय भाऊ, त्या मायले जे होतं ना तेच तुम्हाला समजून देण्याचा मी प्रयत्न करतो. मी काही भलतं तुम्हाला सांगत नाही. हे तुमच्या गावामध्ये तुम्हाला याचे बघायला मी लांबवरचा नाही रे. जरा ऐका, तुमच्या गावाचा मी नातेवाईक आहे. मी कोळपिंपरीचा माणूस आहे. मी
तुम्ही माझ्या सोयऱ्या धैर्यातले माणसं आहेत. असा बावलटपणा आम्ही करणार नाही भाऊ. अरे तुम्हीच म्हणताय जग चंद्रावर गेलंय आणि असा बावलटपणा आम्ही करू काय? आणि समजून जर घेतलं काय माय मरून जाते का? मी काडी एकला कीर्तन सांगतो आता. एवढं तडतड करतो मी काय मेंटल आहे का रे भाऊ? तू आता पोटाचं पाणी हलून देत नाही. लेकरू रडल्यानंतर माईले पाना फुटस का मावशीले पाना फुटस? बरं खरं बोला बरं. खरानी माय मरी गई. लुच्च्या आणि लबाडांची भरती झाली. 10,000 रुपये द्या एखाद्या महाराजाला आणि तिकडे जावा, इकडे यायचं नाही. खरं बोलतो मी. लेकरू रडल्यानंतर परिणाम जिनं जन्म दिला तिच्यावर होतो का भलतीवर होतो? असू द्या मावशी, मी निंदा करत नाही. लेकरू रडल्यानंतर आईला कळतं भूक लागली म्हणून का मावशीला कळतं? डोकं नाही चालत का? कुठून आला म्हणे पंथ आम्हाला आणतोस? लेकराचे हित, लेकराचे हा कव्वा मरीन कव्वा आम्ही फटाके नाही राजा. एक दिवस मला राम द्यावा लागल हे मला चांगलं माहित आहे. बावलट आहे का मी? समाजामध्ये कसं लेक्चर द्यावं हे मला कळत नाही का? मी तुला आणि साच आणि मवाश म्हणजे हे आम्हाला माहित नाही का? 150 या ओळी आम्हाला माहित नाही काय? मावशीवर परिणाम होतो का मायवर परिणाम होतो? सोनं वैद्य दादा भाऊ 16,000 रुपयानं 1 ग्रॅम तुकडा भेटत. नंगट माणसेसनं काम नाही. तटे खिसा प्याक लागत. असा तुटेल लोक चालतस का तटे? असू द्या महाराज. गणगोड्या उघडीत मारायच्या आणि पटका बांधून फक्त आणायचं. तुमच्या नशिबात नाही ते. ज्ञाने विनय के उपाय करीशी चुतके तीही गुंपशी अधिके रुखे ये गुंथा वाढवण्याचा धंदा करू नका. उलगडण्याचा धंदा माझ्या श्रीपाद महाराजांनी ऐका जरा ऐका. दिसायला मार्ग विचित्र आहे मला मान्य आहे. दिसायला मार्ग हा जो आहे हा विचित्र आहे मला मान्य आहे. म्हणून तर या भामट्या लोकांनी बंद केलंय. का बंद केलंय विचारा ना एखाद्या महाराजाला. रामाची माय होती कौशल्या, तिला या स्थित्या झाल्या नाही का बरं? खरानी माय मरी गेणार आहे. रामाची ज्या माय होती, रामाच्या मायचं काय नाव होते? रामाची जी माय होती ती आताची माय होती का मिसरी लावणारी? आ ठेकाई न तर ठेकाई. रामाच्या मायला हे
आहे कौशल्याची तिथं जा तुम्हाला वावरणाचा उतारा रास तो खरा खरा रास का बय बयणारा हा मी काय बोलले रानू कडच ना तुम्हाला वावरणा तो सातबारानं उतारा रास तो खरा खरा रास का बय बयणारा खरा खरा रास आधार कार्ड खरा रास पॅन कार्ड खरा रास रेशन कार्ड खरा रास कोंबडी बकरी खरी रास बंगला गाडी खरी रास बिगा 2 बिगा खरा रात बायको जनवाळ खऱ्या गोष्टी सगळ्या गोष्टी खऱ्या आणि संतांची अभंगवाणी पावड्याला पैसे ओढायला लाज नाही का वाटत नाव ठेवताना कधी बळबळ होती भूत चेष्टा पाचारा त्या वशिष्ठा लवकरी येऊन या वशिष्ठ पाये कौशल्याशी न आवरती ती अष्टभाव राजा म्हणे कैश विपरीत झाले आणि वशिष्ठ झडपिले महाभूते अशी मेंटल खोबडीचे माणसं तेव्हा पण होते मध्ये पण होते काल पण होते आजही राहणार यांचं बी मुडणार नाही दुर्योधन दुःशासन सणाची औलाद आजही आहे आणि पुढेही राहणार सोन्याला का किंमत आहे भाग्यवान आहात तुम्ही निदान निदान तुम्हाला हे शब्द ऐकायला मिळतात एखाद्याला 5-50 हजार रुपये द्या त्याला म्हणावं भल्याचं सांग कुशाल त्यांच्या माडी गेला आमच्याकडे यायचं नाही मी 11 एकरचा मालक आहे माझ्या गावी मी असा भिकाचोट माणूस नाहीये समाजाची दिशाभूल करायला आणि काय समाज लुटून देतो माझ्या माणसाला 500 रुपये दिले तर 250 काढून घ्यायला सांगतात आमच्या बाबाला एवढे पैसे लागत नाही असं का एवढ्या बिना आबरूचे माणसं आहेत तरी माझे माणसं काहीच बोलत नाही निष्पुरी निरागस आणि निस्वार्थी परमार्थ तुम्हाला महाराष्ट्रात औषधाला मिळायचं नाही कांडू भडले रण चढे मर्दो का बेहाल पतिव्रता भूकी मेरे पेडे खाय छिनाल जन चालले उपराट मांडणाऱ्यानं जर मांडलं ऐकणाऱ्यानं जर धड ऐकलं आजही नामामध्ये ताकद आहे आणि परिणाम होतो मांडणाऱ्यानं जर धड मांडलं ऐकणाऱ्यानं जर कान उघडून व्यवस्थित ऐकलं आजही या गोष्टीमध्ये पावर आहे अरे दमडीचा कांदा असतो कांदा कांद्याच्या कड मध्ये पावर आहे नको म्हणायला लाज वाटायला पाहिजे ना सांगणाऱ्याला तरी आमना नाही अंग माऊन आम्ही पण कीर्तन सांगतात दारू पिला कशाला कीर्तन सांगतो तिकडं फोड ना तिकडं कशाला इकडं मरतोस रे कर ना तिकडं काढ अंग माऊन नाही कुठं गेलाय मग अंगात ना देव देहात देहात कागाचा मध्ये काही परिणाम होणार नाही आव म्हणा नाही म्हणा खरं म्हणा खोटं म्हणा
काचेच्या अंगी तुझा भाव नाही. आपला तो चेहरा आहे महिला दिसू देत नाही. काहीतरी आवरण आडवं आलं निदेहपणाचं. आशा मनशा तृष्णा कल्पना अविद्या भ्रांती माया मोह ममता लालसा बारा भानगडी हा फपुटा आला काचेवर. आणि फपुटा घालवण्याचं जे ज्ञान आहे तेवढं करा. आहे बघा हे ज्ञान आहे. बाजारामध्ये ते मिळत नाही. नाही नाही नाही, परमार्थ दांडगाईचा नाहीये मित्र. वारे जरा ऐका रे, परमार्थ दांडगाईचा नाहीये. गणगोड्या उघडीत जरी मरून गेल्या तरी मेळ बसायचं नाही. तुम्ही दिंड्या करा, वारा करा, व्रत करा, वैकल्य करा, उपास करा, तापास करा, होम करा, हवन करा, भागवत करा, भागवत सांगा, कीर्तन करा, कीर्तन ऐका, तुळशीले पाणी घाला, तेवढाला जा, 12 भानगडी करा. तुमची सुटका ज्ञानाशिवाय होत नाही, एवढं ध्यानात ठेवा. गुरु बिना कोण बतावे, गुरु बिना कोण बतावे, गुरु बिना कोण बतावे, गुरु बिना कोण बतावे. बडा निकट यमगा, बडा निकट यमगा, गुरु बिना तुम्हाला या अवस्था बघायला मिळतात ना, हे तुमचं भाग्य म्हणावं लागेल. नाहीतर सध्या महाराष्ट्रामध्ये माझ्या सकट विषय लंपट झालेली माणसं आहेत. त्यांना या भल्याच्या गोष्टीशी काही घेणं नाही. तोर्रा मिरवायचा, महाराज व्हायचे हाव, गुरु व्हायचे हाव, मी तुमचा गुरु, पडा माझा पाया, गुरु गावात चोऱ्या करी, शिष्यांना दिला मार्च तरी. गुरु एक नंबरचा लायक नालायक आणि शिष्य बोगस. कधी मेळ बसायचा? काय उठाठेव करायची गरज नाही. एकच सोपा उपाय आहे. याशी उपाय तो थोडा, परवा दिवशी एक महाराज सांगत होता कीर्तनामध्ये. मी क्लिप ऐकत होतो, माझ्या लेकरानं मला दाखवलं. तो महाराज सांगत होता कीर्तनामध्ये, असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल, तसं नाही केलं का असं होईल. एकूणच उभा राहिला. आमचं आम्ही बघून घेऊ, तू तुझं बघ. आमचं कर्म काय तू धुवून बघितलं नाही मेंटल. आमचा कर्म आमच्या संग आहे. जशी करणी तशी भरणी. केले कर्म झाले ते आमचं आम्ही बघून घेऊ, तू तुझं बघ. मग सांगणाऱ्याचं हे बरोबर आहे का चुकलं रे भाऊ? हा? चुकलं ना? जनता जनार्दनाचा भोड्या भाबड्याचा फुकट वेळ घेतला का कारणी लावला? जोपर्यंत तुम्ही सावध होत नाही तोपर्यंत या चोर लोकांच्या नांग्या मुडत नाही. सावधान. विठाला विठाला. आहे बघा, तुम्ही मनाशेत म्हणून तुमल्या सांगच मी. आत्रा कपडा घ्या बास. माझेनी अनुसंधाने विना, तुम्ही पण म्हणा. तुम्हाला अंग यावा नाही. अंग येणं एवढं सोपं नाही. नाही 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 नाही. जटासण्या काठी उग्यांना खेवा की घ्या त्यांना अवस्था व्हायची नाही. अवस्था भाग्यवान माणसाला होतात. ज्याला अवस्था होते तो कधी चुगली करणार नाही. ज्याला अवस्था होते ते कधी चांडी करणार नाही. ज्याला अवस्था होते तो कधी मुटारीमध्ये जाऊन तंबाखू पिणार नाही. ज्याला अवस्थे होते तो घरी गेल्यानंतर बायकोचा देखील पाया पडतो. हे माझं मत आहे. अवस्था होणं म्हणजे काय तुम्ही सोपं समजता काय? ज्याला अवस्था होते संत प्रेरित, घरी गेल्यानंतर बायकोला देखील तो माय म्हणतो. माझं काही चुकतं का रे भाऊ? व्यवहाराच्या जागेवर व्यवहार, परमार्थाच्या जागेवर परमार्थ. अवस्था म्हणजे काय तुम्ही बावलटपणा समजता काय?
आहे बघा, सगळ्यांना म्हणा माझे नि अनुसंधाने विना, अरे भाऊ इकडे बघा, इकडे बघा, मूवी काय म्हणतात. घडी दोन घडी थांबील हे शब्द काही पिकडीच आहे करा भाऊ. 12 महिना मग एकच दिन राहणार आहे. माझे नि अनुसंधाने विन, शास्त्र म्हणजे वरण भात खावा आणि पत्तरवाई रास का फैसला रास. किती लोकांच्या डोक्यात येते, किती लोक समजून घेतात. काही 1000 वर्षापूर्वी देव उद्धवाला सांगतात भागवतामध्ये, उद्धवाच्या बापाची मक्तेदारी आहे, आमच्या बापाची नाही का मक्तेदारी. उद्धव पुढच्या दरवाजाने आलता, आम्ही काय मागच्या दरवाजाने आलो का रे भाऊ. श्रीपाद माऊली म्हणतात आम्ही पित एवढा शतस. माझे नि अनुसंधाने विन, स्नान संध्या जप होम दान, दान स्नान संध्या जप होम दान, आतवा धर्म जाण. कोणी आणणारा आजना पोहा उठली म्हणजे म्हणे वायरी सटकी जात का. विचारा ना एखाद्या महाराष्ट्रातल्या पोहाला, आणि तिकडं जावा इकडं येऊच नका. स्नान संध्या जप होम दान, आतवा धर्म जाण. मग आम्ही आजपर्यंत जे करीत आलो ते चुकीचं का. तुमचा पेपर तुम्ही तपासा. माझ्या गुरुला बरेच उद्योग आहेत, माझे गुरु तुमचा पेपर तपासायला रिकाम टेकला नाही. विषयाचं प्रयोजन जनता जनार्दनाच्या कानफट्यापर्यंत पोहोचवणं हे माझ्या गुरुचं कर्तव्य आहे. येती आम्हा करणे काम, येती आम्हा करणे काम, येती आम्हा करणे काम, येती आम्हा करणे काम. वाडा वाडे नाम, वाडा वाडे नाम, आणि ऐकणाऱ्यांना देखील राजवंशाच्या जातीनं ऐकायला पाहिजे. आजही पावर आहे, आजही पावर आहे. 800 वर्षापूर्वी निवृत्तीनाथ महाराजानं ज्ञानोबारायांच्या कानामध्ये पेरलं अद्वैताचं तत्वज्ञान. व्यसन भाकरले म्हणतस का अद्वैताचं तत्वज्ञान. विचारा ना एखाद्या बोळाला, अद्वैताचं तत्वज्ञान म्हणजे कैन्यानी भाकर आणि हिरवी मिरचीना ठेसारा आस्कारा मेंट. गुरु मुखे उद्वैजित दिशे, गुरु मुखे म्हणा म्हणीये काही. 10 लाखाचा बंगला असू द्या, फ्युजर तुटेलाच ना तर लाईट लागतच का. असू द्या गाडाला चाक एवढा झुमर, काय फेटाळा नाही का त्याने. डोकं नाही चालत ना. कशाला रे आमची हिट खलास करताय, कशाला आम्हाला राबवताय. परिणामच जर होत नसेल तर बसू द्या ना आम्हाला घरी. काय आमची बायका पोरं काय आम्हाला काढून देतात का. अरे माय प्रमाणे आमच्या बायका पोरं आम्हाला जीव लावतात. नित्यावेळी बिचारे डोळ्यातनं पाणी काढतात. कडावं ना धोरण, कडावं ना. आजही गोष्ट जशी आहे तशीच आहे, त्याच्यामध्ये अजिबात बदल नाही.
निवृत्तीनाथ महाराजांना ज्या वेळेला ज्ञानोबारायांच्या कानामध्ये बी पेरलं, ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये परिणाम झाला, कायेचा विसर पडला. देहाच्या बाबतीत असणारा भाव, त्या भावाचं निरसन झालं. देहभाव निघून गेला आणि सोहम भावावर आरूढ झाले माझे ज्ञानोबाराय. आजही परिणाम होतो, मोहिनी कशी घातली गुरु आजही परिणाम होतो. काल्याच्या प्रसंगात माऊलीच्या या गवडणीची पहिली ओढ बोला. याती गुण माझे गेले अरे पुन्हा, 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 याती गुण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं गाई गुरांचं निमित्त करून जे भाग्यवान माणसं होते त्या माणसांना लवकर कळलं. गाई गुरं चारण्याच्या निमित्तानं घराच्या बाहेर पडले, बोटावर मोजा एवढ्या माणसांना उमगलं. काही असेच गेले नमुन्यावर. ज्यांना समजलं की ते व शिकवाल मज वेडो वेडा मी तया गोवडा रतली. संप्रदायाच्या नियमाने इथपर्यंत आलो. हातानं टाळ्या वाजवा, मुखानं प्रभूचं भजन. विठोबा माळा लागण्यासाठी ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांनी लवकर येण्याचा प्रयत्न बरगाव. आदरणीय हरिभक्तपरायण संदीप हिरामन पाटील, आदरणीय हरिभक्तपरायण सुनील चुडामन माडी, आदरणीय हरिभक्तपरायण पांडुरंग खंडू माडी. चला लवकर, माळा टाकायला उठावर लवकर. आदरणीय हरिभक्तपरायण साहेबराव माधू माडी, आदरणीय हरिभक्तपरायण गणेश शंभूराज माडी, अजय आखडू पाटील, कैलास भरत पाटील, रवींद्र धोडको पाटील, हिलाल बिना पाटील, निलेश शिवदास मगर, रतनसिंग भीमसिंग परदेशी, चंद्रवन काशीनाथ पाटील, मल्हारी फुल्ली पाटील आणि नंदकिशोर बापू माडी. चला या ज्यांचं नाव घेतलं त्याने. चला विठोबा रुक्मिणी चालू. उठा ना पण बरं. हो दाजी.
माणसाला लवकर कळत, मध्यमवर्गीय माणसाला जरा लेट कळत आणि बहुबुद्धीचे जे माणसं असतात त्यांना कळतच नाही. काय काय बोललो मी? काहीच बोललो नाही. ज्ञानेश्वर भाकर खाल्ल्याचा परिणाम होतो. 15-20 मिनिट गेल्यानंतर पुरे झालं, मला त्या आंब्याभर पाणी पितो, बरं वाटतं. तुकडा गिळल्यानंतर 15 मिनिटामध्ये परिणाम होतो ना. तुकडा गिळल्यानंतर 15-20 मिनिटामध्ये हो दादा परिणाम होतो ना. होतो. भाकर खाल्ल्याचा परिणाम होतो ना. मंगळूरवरून आलेले दादा, भाकर खाल्ल्यानंतर परिणाम होतो ना. होतो. कांदा चिरल्यानंतर परिणाम होतो ना. डोळ्याला पाणी येतं ना. जमीन मध्ये बी पेरल्यानंतर पोट 2 पोट आदलं पाहिलं भेटच ना. तिकीट घेतल्यानंतर प्रवास घडतो ना. लगीन मला बोलायला लावता का रे तुम्ही? लगीन केल्यानंतर पोरं होतात ना. का चिंध्या बांधल्यानं पोरं होतात. मग सगळ्या गोष्टी केल्यानं परिणाम होतो. देवाच्या भक्ती केल्यानंतर काय होतं? देवाची भक्ती केल्यानंतर काय होतं? एक मेंढल भेटलं होतं मला परवा भुसावळ मध्ये. मला ट्यूबवेलला पाणी लागलं श्रीपाद बाबांच्या आशीर्वादानं. हे धंदे करायला माझ्या साधुरी काम टेकडाय करायला पावलं टकानं. श्रीपाद बाबा ट्यूबवेलला पाणी लावस का? श्रीपाद बाबा कोळ मिटाडस का रे? श्रीपाद बाबा तुम्हाला पोऱ्यांना लग्न करायला निघणार का रे? श्रीपाद बाबा तुम्ही अंड्यांना पायला हलवाले निघणार का रे? श्रीपाद बाबा तुम्हाला इकायला वावर परत येवाना करता उन्हा का रे? का तुमचा जन्म मरणाचा न्याय लागावा म्हणून श्रीपाद बाबा अवताराला आले. कुठलं पण कुठेही सोडू नका. फेरबानी करून कोड मिटणं, लेकराचं लग्न होणं, ट्यूबवेलला पाणी लागणं, हरवलेली गाय सापडणं, गेलेलं परत येणं, लेकीचा पाळणं हलणं, गरिबी आलेली श्रीमंत होणं, या सगळ्या गोष्टी अनादिकालच्या तुमच्या प्रारब्धावर अवलंबून आहे. अन्नमान तांदूळच आहे ना. तुमच्यातली गोष्ट तुमच्या पुढे मांडतो मी आणि माझी बडबड बंद करतो. तुमच्यातलीच गोष्ट आहे मी. हा तांदूळ आहे ना, आणि तांदूळाचं परिवर्तन मुरमुऱ्यामध्ये झालं ना. अग्नीचे संस्कार करावे लागलेत ना. तांदूळामध्ये परिणाम झाला ना. तांदूळामध्ये बदल झाला ना. तांदूळामध्ये परिवर्तन झालं ना. जीवदशा मावळून शिवदशेमध्ये पदार्पित झाला ना. गणगोड्या उघडीत मारायचं का? डोकं नाही चालत. कधी कळायचं? ब्रह्मदेवानं सत्य लोकाला गाई चोरून नेल्या तरी डोक्यात बसलं नाही. आमचं कधी बसेल? तुमच्या गावामध्ये काही बोटावर मोठ्या एवढ्या माणसाला हे उमजलं. तांब्या पाणी घाला. करायचं असेल करा, नका बी करू. पण करणाऱ्यांच्या खंडीच्या वर्णात येऊन मुतू नका. आपल्याला विनंती. चला वळवू अवचटी. भक्तीच्या पेठे झाली भेटी. भक्तीच्या पेठे झाली भेटी. आत्मसाक्षी
साक्षात्कारे पडे मिठी. हा? मराठी ना नाही कळत. चुकल्या मायपुता संकटी, चुकल्या मायपुता संकटी मायारी लेकरू, चुकल्या मायपुता संकटी. जत्रेमध्ये लेकरू हरवलं, माय शोधाशोध करते. चुकल्या मायपुता संकटी, एकाएकी बहु काळे झाली भेटी. आत्मसाक्षात्कारे पडे मिठी. येणे सोचे मने झाले हवं बरी. भाग्यवान आहे त्यांना लुटायला मिळतं, त्यांना खेळायला मिळतं. याला म्हणतात खेड मांडी, याला वाळवंटी गाय. दुसरं तिसरं काही नाही. यालाच म्हणतात नामदेव कीर्तन करीन पुढे देवनाचे. कुठं निघाले शोधायला. अरे तुम्ही भाग्यवान आहे, तुम्हाला आज बघायला मिळतं. 24 कॅरेटचं सोनं श्रीपाद महाराजांचं महाराष्ट्र. बाबा केरोबा महाराजांच्या पवित्र आशीर्वादानं हंकार दरी सोहंपण. मी वासुदेव तत्वता देवावटा किती इंद्रिय विषय विसरती. पुढं काहीच नाही का? पुढं काहीच नाही. मान्य करायला काय माय मरून जाते का? पुढं काहीच नाही. देहभाव टाकीती इंद्रिय विषय विसरती. पुढं काहीच नाही. सोहम भाव प्रचिती प्रकट होय श्रीपाद महाराज की ब्रह्मदेवाच्या तरी डोक्यात बसलं, इंद्रदेवाच्या डोक्यात बसलं. गोवर्धन धरायचा प्रसंग आणला जीवनामध्ये या भामट्या लोकांनी. तुमचं गाव भाग्यवान आहे. 9 लाख काही चोरून नेल त्या. हागणं मुतणं ओढायचा. कडावणारे कडावणारे. ज्यानं तुला पैदा केले त्याला नाही ओढत आले. भाग्यवान तुमचं गाव आहे. जे काही सुटलेले असतील मेहरबानी करून जरा जवळ या आणि जरा समजून घ्या. शिंकेला वेली ओ